अतिशय सुंदर असा इयत्ता 4थी वर्गाचा पाठ ज्याचं नाव आहे बोलणारी नदी। पहा, हा बोलणारी नदी पाठ आमचे इयत्ता 4थी वर्गाचे विद्यार्थी आपल्या समोर कृतीमधून सादर करणार आहेत। आता आपण या पात्रामध्ये किंवा या पाठामध्ये नेमके कोणकोणते पात्र आहेत आणि ते पात्र नेमके आमचे 4थीचे विद्यार्थी कोणकोणत्या पात्रामध्ये उतरणार आहेत त्यांचा परिचय करून घेणार आहोत। मी लीलाच्या भूमिकेत समीक्षा शिंदे, मी आईच्या भूमिकेत सोऱ्या करांडे, मी नीला ताईच्या भूमिकेमध्ये अनन्या शिंदे, मी माईच्या भूमिकेत ईश्वरी देवकते, मी बर्फ गोळवाल्याच्या भूमिकेत विराज हुंडरे, मी भोला मामाच्या भूमिकेत विनेश धनवे। एक होती मुलगी, तिचे नाव लीला होती। ती 4थीत आणि होती भारी खोडकर। लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढायची भारी हौस। स्वतःच्या मनात येईल तसे ते करायची तिला इच्छा असायची। एक दिवस लीलाला बर्फाचा खोळा खावासा वाटला। तिनं आईला विचारलं, आई, मला आज बर्फाचा गोळा खावासा वाटलाय, नको खाऊ। ती गेली माईकडे। माई म्हणजे तिची आजी। लीला ग लीला, नको खाऊ बर्फाचा गोळा, सगळं पाणी होऊन नाकात होईल गोळा। आता काय करावे बरे? लीला विचार करू लागली। तिला एक युक्ती सुचली। ती गेली नदीकडे आणि नदीला म्हणाली, नदी, पण नदी कशी बोलणार? मग ती स्वतःशीच म्हणाली, गोळा खावासा वाटलाय। मग पण माई म्हणाली, दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, खा की, आणि पटकन खा। लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ। आता लीला गेली पळत बर्फवाल्याकडे। ओ काका, बर्फ किती रुपयाचा? 10 रुपयाला। मला लाल रंगाचा बर्फ द्या। बर, गोळा द्या, धरा। लीलाने आवडीने मटाक मटाक करत छान बर्फाचा गोळा तुमचा गोळा तर खूप छान आहे संपवला। ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई, तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटे। एक दिवस लीलाला आला कंटाळा। तिला वाटले बुडवावी माझी शाळा। तिने ताईला विचारले, ताई, मला आज खूप कंटाळा आलाय, मला आज शाळा बुडवावी असे वाटते। अगं लीला, तू आज शाळा नको बुडू। मग ती गेली माईकडे। माई म्हणाली, ए आजी, मला आज खूप कंटाळा आलाय, वाटते शाळा बुडवावी। नको ग बाळा, शाळा बुडू, शिकून सवरून मोठी होशील माझी बाळा। लीला चिडली, कुणीच कशी शाळा बुडू देत नाही। शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली। नदीला म्हणाली, नदी का नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा। पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली, तर बुडू बिंदास शाळा। ताई, आई, माईपेक्षा मोठी नदीबाईने परवानगी दिल्या म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही। दिवसभर नदीकाठी वावरात खेळत, हुंदडत, बागडत ती दिवसभर खेळत राहिली। संध्याकाळी घरी आली। तिची ताई तिच्याच शाळेत 7वीत शिकत होती। लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले। तिने आई आणि माईला पण सांगितले। त्या तिघींनी लीलाची बोलणारी नदी पण माहित होती। बोलणारी नदी पण माहित झाली होती। त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले। तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही म्हणाले नाही। काही दिवसांनी आला भोला मामा। अरे दादा, कधी आलास? आता चालो।
भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. अरे मामा, मला काय घेऊन आलास? लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. अरे बदामी पेढे 16, ये बदामी पेढे 16. आली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार. ती ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. आल्याबरोबर तिने परत आईला विचारले, पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारलं. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला आणि उघडून पाहते तर आई, यात तर एक पण पेढा नाही. अगं, असं कसं होईल? नीला, ए नीला. नीला परसातून पळत आली. काय आई? अगं, पेढे कुठे गेले? पेढे तर मी खाल्ले. तू खाऊन देत नव्हतीस आणि बाय पण नव्हती खाऊन देत मला. मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. तू बदामी पेढे नदीत टाकले? हो, मूर्ख कुठली. आई नीलावर ओरडली. अगं हो आई, तू म्हणाली पेढे नको खाऊ. तू म्हणाली पेढे नको खाऊ आणि बाय पण म्हणाली पेढे नको खाऊ, म्हणून मी नदीला विचारून पेढे खाल्ले. ती म्हणली, नीला ग नीला, पेढे आहेत 16. पेढे आहेत 16, तू खा 8 आणि मला दे 8. अगं पण नदी कशी बोलेल? माई आणि आई एकदम म्हणाल्या, कशी म्हणजे? कशी म्हणजे लीलाला कशी नदी बोलत होती तशी मला पण बोलाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही ग लीला? हो का नाही ग लीला? लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली. आता काय बरं करावं? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, ताई आई माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला कधीच जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डब्बा घेऊन आली. लीला आणि नीला घ्या एक एक पेढे आणि खेळायला पळा. ही काय पुढे म्हशीलाच आता बोलायला लावती काय?